अंतिम संस्कार केला. महाराचा इतिहास आहे आमचा. त्या महाराचे वंशज आहो आम्ही. महिला मंडळ सगळ्यात जास्त संविधानाचा फायदा तुम्ही घेता. म्हणजे तुम्ही झाले ना मी झाले. आपल्याला एक झापड मारली तर सीधं पोलीस स्टेशन गाठता. ह्या हरामखोरानं आम्हाला झापड मारली. नवऱ्याला 4 झापडा मारल्या तरी कोणापाशी सांगू शकत नाही. बिचारा चिडीचूप बसते घरात. कारण सांगितलं तर बेइज्जती होते. बायकोनं मारलं कोण जाईल पोलीस स्टेशनला. म्हणून काय बायकोनं मारलं म्हणून 4 झापडा मारले तरी चुपचाप बसतात बिचारे. आणि तुम्ही एका झापडीसाठी पोलीस स्टेशनला जाता. म्हणजे संविधानाचा सगळ्यात जास्त फायदा आपण घेतो. बरोबर की नाही. मग जागृत राहायला पाहिजे. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खाने. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खाने. अरे उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान है. भीम बुद्ध भगवान फायदा. असे उपकार केल्यासारखे टाळ्या वाजवा माझ्यावर. हा एकदम असे झाल्या जसे उपकार करून राहिले माझ्या. तुम्हाला वाजवण्याचे. हा जसं काय त्याला टाळ्या वाजवायचं बिल येऊन आलं माझं. बुद्ध जसं म्हटलं तसं. एवढ्या जोरानं टाळ्या वाजू नका. आरामात वाजवा थोडीशा. अरे ये बच्चे इधर से तकलीफ दे रहे. वो बैंजू का बोर्ड बंद हो रहा. ते पॅडी बंद झाला आणि त्या बोर्डच बंद झालं तर काय करणार. इकून या माईक पाशी इकून हे आता हे बोर्ड बंद झाले. पॅडी बंद झाला बँजू बंद झाला. काय वाजवणार. बँजू बंद झाला. झालं का रे तुझं पाहिलं रे. झालं का. बहुजन अपना काट करते ते ईमान. पकडाया अरे पकडाया संभाजी ये फटकार. ऐसा दिया उसने ऐसा दिया उसने वो भी जातशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी. ही जातशी मर्दानी सांगते भीमा नदीचं पाणी. पेशव्याची फौज 28,000 कापून टाकली फक्त 500 महाराणी. फक्त 500 महाराणी. ज्या फाळा बाजी भीमा. जेव्हा 20 मार्च 1927 मध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई सोबत, जिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ. दगडाचा वर्षाव झाला. जसा दगडाचा वर्षाव झाला, एक दगड राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला लागलं. पोरगा रक्त भांबर झालं. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली, बाबासाहेब तुमच्यासाठी हातच नाही, या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, इलेक्शन झालं का तुमच्या इथं? झालं. उद्या इमानदारीच्या जागा आपल्या माणसाला वोट द्या. अभि देतो कभी नाही. कोण जर पैसे दिले असेल तर पेट्याच्या पेट्याच घ्या. मी असं म्हणत नाही तुम्हाला पैसे घेऊ नका, पण वोट योग्य त्या जागेवर आपल्या माणसाला मारा. कारण आमचं असं आहे, जर तुमचे नवरे दारूसाठी आणि मटणासाठी विकल्या जात असेल तर त्याला आतमध्ये नाही, किचन मध्ये बेल्ल्या बिल्ल्यानं सुजवा दिले चांगली इमानदारीच्यानं. आवाज वाढवू द्या. हा चांगलं तोंड सुजेपर्यंत द्या. आणि सासूला वाईट वाटत असते. सासूला म्हटलं, सासूला जर दिसलं तोंडवून फुटलं, सासूच्या समोर म्हणायचं, काय हो तुम्ही दारू पिऊन कुठं पडले की काय हो म्हणायचं. हट बाई तुम्हाला सांगतो म्हणायचं, एवढी दारू नका पिऊन, उगीच दारू पिऊन येता म्हणायचं. हा कारण बाबासाहेब बोलले, सारे काय विका पण भान विकू नका. बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान विकू नका.
27,000 थे हम 500 ही महार लड़ने पे उतरे जब अरे लड़ने पे उतरे जब वो बिजली जैसे मार इतने होके वो बेजार थे इतने होके वो बेजार थे इतने होके वो बेजार थे वो गुस्से और पार थे वो गुस्से और पार थे पलटाबाजी तेरा नाम वो भीमा गोरे गीताचा शेवट गाते या गीताचे कवी माझे मोठे भाई माझे मोठे बंधू भाई दीपक मटांगे शेवटी काय म्हणतात लक्ष असू द्या शेनाबाजी राव की अरे शेनाबाजी राव की चले मस्ती के वो काय? तू त्याच्या मायला जे मोपरेल बांधलेले आहे ना माई ये इकडे हे 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 ते ये माई इकडे ये माये शेनाबाजी राव की चले मस्ती के वो धून राहुल भाऊ शिंदेला विनंती करतो का त्या मायला एक साडी दे माझ्याकडून हे माई कारण आता ही आखरी पिढी आहे लुगडेवाली आणि डोक्यावर पदर घेणारी याच्यानंतर आता पिढी नाही आहे डोक्यावर पदर कोणाच्या राहणार नाही सगळ्याचे घसरलेले आहे आता बरोबर की नाही ही आखरीची पिढी आहे हे माई ये समोर नाही 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 तुम्हारे हात से टाळ्या वाजवा माझ्या मायसाठी नाही घालतो माय लेकीचं वय सेनाबाजी राव की काय करू राहुल भाऊ पैसे ठेवून लय दिले समाजानं लय कमावलं काय करू मग प्रत्येक कार्यक्रमात विचार केला प्रत्येक कार्यक्रमात नाही 10,000 तर 5,000 तर खर्च करू शकतो की नाही एवढा समाज मला देऊन राहिला तर बरोबर की नाही म्हणून तर आता हेच काम चालू केलं मी कारण माझ्या मायला एक दिवस माझ्या मायपाशी गेली माय बिमार आहे माझी म्हटलं माय कपाट भरून कपडे हात ग लुगडे हात म्हटलं तुझे पण तू गाऊन पडली आहेस म्हटलं आता हो ना बाई म्हणे जेव्हा तुझा बाप दारू पेत होता का नाही म्हणे तुम्ही लहान होते तर लुगडं घालायला भेटत नव्हतं ग म्हणे कंट्रोलचं 2 आणि 3 रुपयाचं लुगडं घालत होतो त्यालाही भोंग पडलेले राहत म्हणे खाली तुझ्या बापाची चड्डी घालून त्याच्या वर मी लुगडं घालत होती माय म्हणे आणि तुमच्या राजा 10,000ची लुगड्या पण मला घालता येत नाही म्हणे त्या दिवशी विचार केला माझी माय पलंगावर पडली आहे माझी माय लुगडं घालू शकत नाही पण हजारो माझ्या माया ह्याची लुगड्याची वाट बघत आहेत माझी एक माय आजारी पडली तर काय झालं या सगळ्या मायाच आहेत का माझ्या म्हणून म्हणायचंय शेनाबाजी राव की चले मस्ती के वो अरे मुठ भर महारोने नहला राय भाई दीपक के खानदान में ओ माय चिमणी हो माय खूप मोठ्या वा बाबा शिकून खूप मोठ्या वा माय माझ्या चिमण्यानं ते किती दिली त्याला महत्व नाही पण उठून बघा त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होते भाई दीपक के खानदान में अरे सेनाबाजी राव की चले मस्ती के वो मुठ भर महारों ने नहलाया रे भाई दीपक के खानदान ने गवा भीमा नदी सामने भाई दीपक के खानदान ने गवा भीमा नदी सामने सब देंगे तुम सब दिया मुझी पर्वता कोण मुछोड पाव देऊ शकते तर हात वर करा बाबासाहेबांसाठी संविधानासाठी हात वर करून वर टाळ्या वाजवा हा ज्याच्या हातात बांगड्या ते नाही फक्त मर्द हात वर करून टाळ्या वाजवा दिया मुझी पर्वता
एवढेच मरतात का बाकीचे मरते नाही म्हणजे बाकी मदत नाही का माहित नाही बाबाला कसे काय आहे ते आता मी तर सांगून राहिली बाबा का जे मर्द आहे ते हात वर करा बाबासाहेबाचे पोरं हात वर करा बाबासाहेबाचे लेकरं बाबासाहेबाचे लेकी सर्व हात वर करा बाबासाहेब सगळे हात वर झाले नाही इकडे असे दचकतात बिचारे ते बायका मारतात हे बाई इच्छे कसे मस्त वारे वा क्या बात आहे सगळे हात वर करा हाँ ये बाबासाहेब के बंदे हाँ पीछे वाले को मुच्छा ही नहीं है दिया मुझी पर्वत दिया मुझी पर्वत वो भी माँ को सोनो दिन ता दिन ता दिन ता दिन दिन ता दिन ता दिन ता दिन ता दिन दिन ता दिन ता दिन ता दिन ता दिन दिन ता दिन ता दिन ता दिन ता दिन दिन ता दिन ता दिन दिन ता दिन दिन ता दिन 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 ता मुझी पर्वत वो भी माँ